प्रश्न क्रमांक 1. तोरणमाळ पठार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नंदुरबार. प्रश्न क्रमांक 2. बल्लारपूर महाराष्ट्रामधील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 3. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. प्रश्न क्रमांक 4. पांडवलेणी या महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक. प्रश्न क्रमांक 5. काटेपूर्णा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकोला. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंचगंगा. प्रश्न क्रमांक 7. राज्यपाल होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण आवश्यक आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 35. प्रश्न क्रमांक 8. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1953. प्रश्न क्रमांक 9. बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कॉर्नवॉलिस. प्रश्न क्रमांक 10. वाशिम जिल्हा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमरावती. प्रश्न क्रमांक 11. वाघाप्रमाणे मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ताडोबा. प्रश्न क्रमांक 12. पुणे जिल्ह्यामधील खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुठा. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. प्रश्न क्रमांक 14. भारत सरकारने कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉल्फिन. प्रश्न क्रमांक 15. वंदे मातरम हे सर्वप्रथम गीत कोणत्या वर्षी गाण्यात आले होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1896. प्रश्न क्रमांक 16. अलमट्टी हे कृष्णा नदीवरचे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 17. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विजय घाट. प्रश्न क्रमांक 18. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर अंदमान. प्रश्न क्रमांक 19. सांबर हे भारतामधील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. प्रश्न क्रमांक 20. ढिंग एक्सप्रेस असे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमा दास. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.